कीर्तन का करावे? कीर्तन करण्याचे फायदे कोणते? कीर्तन करून उपयोग काय? असे अनेक प्रश्न असतात आणि त्याचं उत्तर असं सांगता येईल की कीर्तन हे करायलाच पाहिजे. कीर्तनकारांनी जर कीर्तन करायचं बंद केलं तर समाजाला दिशा मिळणार नाही, समाज भरकटत राहील. समाजातील जी लोक आहेत त्यांना मार्गदर्शन मिळणार नाही. समाजातील लोकांचं मनोरंजन होत आहे कीर्तनाने, पण कीर्तनकार जेव्हा कीर्तन करतो, जेव्हा तो कीर्तनाला उभा राहतो, तेव्हा त्याच्या दृष्टीसमोर एक ध्येय असतं, एक स्वप्न असतं, एक विचार असतो आणि तो महाविचार तो त्या कीर्तनातून मांडत राहतो. त्याचा असा प्रयत्न असतो कीर्तनकाराचा की या गोष्टीवर मी जी बोलतो आहे ती गोष्ट समाजाला पटवून देण्यात मी जर यशस्वी झालो तर समाज जो चुकीच्या मार्गावर चालला आहे तर समाजामध्ये जागृतीची जी संधी निर्माण होणार आहे त्याचा फायदा निश्चितच समाजातील लोकांना होईल, असा दृष्टिकोन तो बाळगतो आणि त्यासाठी तो कीर्तन करत राहतो. प्रसंगी स्वतःच्याकडचे पैसे, पदरचे पैसे तो खर्च करतो, दूरदूरच्या गावात जातो, लोकांना सांगतो, कारण त्याला समाजसेवेची आवड असते. कीर्तनाच्या माध्यमातून तो लोकजागृती करत राहतो. कीर्तन स्वतःसाठी करणारे खूप कमी लोक आहेत, पण समाजासाठी करणारी अनेक लोक आहेत. इतर जे छंद आहेत ते स्वतःसाठी असतात. पोस्टाची तिकीट जमवणे, वस्तू संग्रहालय करणे, क्रिकेट खेळणे, अध्यात्म मार्गातील भक्ती हा प्रकार स्वतःच्या फायद्यासाठी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. अमुक एक व्यक्ती भक्ती करते देवाची, परमेश्वराची, ती स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी. तो सतत मागत राहतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे. तो काही निस्वार्थी बुद्धीने सुद्धा भक्ती करतात, पण भक्ती म्हटली की तिकडे युक्ती येते. आणि युक्ती अशी असते की भक्ती मी देवाची करतो, परमेश्वराची करतो, त्या बदल्यात मला काहीतरी मिळावं ही अपेक्षा असते. दोन्ही हात जोडून देवळामध्ये जातात लोक आणि पुटपुटतात तोंडाने काहीतरी, त्यांनाच माहीत काय असतं. पण याच्यामध्ये टक्केवारी जर आपण पाहायला गेलो तर देवाकडे भक्तीच्या निमित्ताने अनेक लोक शक्ती मागतात. मला यातून सोडव, मला संकटातून बाहेर काढ, मला असं कर, मला तसं कर, अशा अनेक गोष्टी ते सांगतात. देव त्यांचा ऐकतो, सगळ्या भक्तांचा देव ऐकून घेतो आणि योग्य भक्ताला मदत करतो. जागृत देवता असते, देव असतो, ते अशा गोष्टी भक्तांना देतात, त्याचा प्रत्यय येतो भक्तांना. आणि ही जी एक साखळी आहे, भक्त आणि देव याच्यामध्ये जी साखळी आहे, त्या साखळीचं जो दुवा आहे म्हणतो आपण, साखळीचा दुवा, तो जर आपण पाहिला तर आनंद हा आहे. एखादा मनुष्य देवाची भक्ती करतो, त्यातून त्याला आनंद मिळतो, त्याचं मन शांत होतं, मनशांती मिळते. तासनतास लोक देवळात जाऊन बसतात, ईश्वराचं भजन करतात, नामस्मरण करतात, अभंग म्हणतात, प्रार्थना म्हणतात, आरत्या म्हणतात किंवा स्तवन करतात, पुस्तक वाचन करतात, ग्रंथ वाचतात, पूजा करतात. त्यातून त्यांना एक आनंदमय जीवन जगण्याची इच्छा असते किंवा ते त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात, म्हणून ते देवाकडे जातात.
देवाकडे मागणं काही हे गैर नाही अजिबात. उलट भक्ताने देवाकडे याची मागणी करावी आणि देवाने ती पूर्ण करावी अशीच गोष्ट आहे. म्हणून कीर्तन का करावं या विषयाकडे वळताना असं दिसून येईल की समाजातील अनेक लोक हे वंचित आहेत किंवा गरीब आहेत किंवा अनेक समस्यांनी वेढलेले आहेत. मग त्यांना देवाकडे येता येत नाही, परमेश्वराकडे येत नाही. म्हणून देवाचा माणूस म्हणून कीर्तनकार त्यांच्या गावात जातो असं म्हणता येईल. आणि प्रतिनिधीच्या रूपाने जेव्हा कीर्तनकार उभा राहतो तेव्हा त्याच्या तोंडातून प्रत्यक्ष देवच बोलतोय असं वाटतं लोकांना की असंच झालं पाहिजे, असंच होणार, असंच असतं येईल. म्हणून कीर्तनकाराचं जे आचरण आहे, वर्तन आहे, ती योग्य असायला हवी. ती जर योग्य असेल तर कीर्तनकाराच्या चेहऱ्यावरचं तेज अनेक पटीने वाढलेलं दिसतं आपल्याला. कीर्तन करण्याचे फायदे हे जसे स्वतःला मिळतात तसे इतरांना सुद्धा मिळतात. हा कीर्तनाचा मोठा गुण आहे. कीर्तनातून जे इतरांना ठाऊक नाही अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचतात. उदाहरणाच्या माध्यमातून सांगितले जातात, दृष्टांत दिला जातो आणि शिकवलं जातं. जमलेल्या लोकांना शिकवलं जातं. आणि हे शिकवणं हे लोकांना आवडतं. बाबा आपल्याला कोणतरी सांगतोय असं करा, तसं करा. अख्खं कुटुंब येऊन कीर्तनाला बसतं, अख्खं गावच्या गाव येऊन कीर्तनाला बसतं. आणि त्याचं जे सत्व आहे, सत्संगाचा जो आनंद आहे तो ग्रहण करतो. कीर्तनकाराला काय मिळतं त्यातून? समाधान. समाधान मिळणं, समधान म्हणजे समान आनंद. कीर्तनकाराला श्रोत्यांना सुद्धा आनंद देता येतो आणि स्वतःला सुद्धा आनंद घेता येतो. कीर्तन ऐकतात आणि त्यातून त्याला मागोवा मिळतो, फीडबॅक मिळतो. एखाद्या ऐकणारे लोक प्रतिक्रिया देतात, हसतात, माना डोलवतात. तो कीर्तनकाराला मिळणारा फीडबॅक आहे, मागोवा आहे, पोचपावती आहे. म्हणून कीर्तनकाराने कीर्तन निरीच्छ बुद्धीने करायला पाहिजे. मी लोकांना सांगेल, लोक ऐकतील आणि त्यातून काहीतरी होईल असा काही विचार आणू नये. त्याने त्याचं काम करत राहावं. 100 लोक जमले कीर्तनाला, त्यातले 10 लोकांनी जर तसं आचरण केलं, कीर्तनात सांगितलं, तरी कीर्तन करण्याचा हेतू आहे तो यशस्वी होतो. सगळीच लोक का ऐकत नाहीत. वाऱ्यावरची वरात. काही लोक नुसतं ऐकायचं म्हणून ऐकतात, काही लोक टाइमपास म्हणून येतात, वेळ जावा म्हणून येतात. आणि कीर्तनाला येणारी लोक याच मुद्द्यावरून येतात की वेळ जावा, आपल्या कानावर परमेश्वराचं नाव पडावं, आपले जे काही आपण चुका करतो त्यांना आध्यात्मिक भाषेत पाप म्हणतात, ते पाप धुवून जावं, पुण्य पदरात मिळावं, अशा गोष्टीसाठी सुद्धा अनेक लोक येतात. भक्ती व पूजा करताना आपल्या चुकांची कबुली आपण देवाऱ्यातल्या देवाला देतो किंवा मंदिरातल्या देवाकडे देतो, मनातल्या मनात देतो. काही लोक जाहीरपणे सांगतात. आणि ही कबुली देऊन झाल्यावर त्यांना शांत वाटतं. कुणाला तरी सांगितलं बाबा, मनातल्या मनात सांगतात ते. हे सांगणं काय चुकीचं नाही आहे. स्वतःशीच पुटपुटणं ही माणसाची सवय आहे. आपण रस्त्याने पाहतो, काय काय माणसं रस्त्याने स्वतःशीच बोलत जातात. कारण त्यांच्या डोक्यात जे विचार असतात ते विचार त्यांना ते बोलणं भाग पडतात.
कारण काही काही गोष्टी अशा असतात की ते लोकांना सांगू शकत नाहीत, कल्पनेच्या पलीकडे असतात, मग ते स्वतःशीच बोलतात. अशा लोकांना समाज वेडा म्हणून समजतो. पण वेडा वेगळा आणि स्वतःशी बोलणारा वेगळा माणूस आहे, हा फरक आहे त्यातला. कीर्तन सांगताना कीर्तनकार त्याची तयारी करतो. आजच्या कीर्तनात आपल्याला कुठचे मुद्दे मांडायचे आहेत, काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, आणि हा शब्द बोलल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय येऊ शकते याचा तो अंदाज आधीच बांधतो, तसं तो बोलतो. त्यावेळी अनेक प्रसंग, अनेक गोष्टी, अनेक वाक्य कीर्तनकाराला सुचतात, तो त्या मांडतो. आणि बोलण्याच्या ओघात, सांगण्याच्या नादात तो अनेक गोष्टी बोलून जातो, ज्या त्याला विचार करून सुद्धा सांगता येत नाही. अशा गोष्टी ओघवत्या भाषेमध्ये, ओघवत्या शैलीमध्ये तो लोकांसमोर मांडतो. म्हणून कीर्तन का करावं याचं उत्तर असं येईल की कीर्तन हे करायलाच हवं, आणि ज्यांना कीर्तनाचा आनंद मिळवायचा आहे त्यांना तो मिळालाच पाहिजे. कीर्तन करणं आणि कीर्तन ऐकणं हा मनुष्याचा हक्क आहे, आणि तो हक्क देणारा आणि घेणारा यांच्या सुसंवादावरती अवलंबून आहे. कीर्तन अनेक गोष्टी एकाच बाजूने सांगत राहतो कीर्तनकार. ऐकणारे काही जास्त बोलत नाहीत, ते फक्त माना डोलवतात, हसतात किंवा आणखीन एखादी प्रतिक्रिया देतात. ती त्यांची प्रतिक्रिया म्हणजेच कीर्तनकाराला मिळालेली पावती आहे. कीर्तनकाराला कळतं की या लोकांना कळलेलं आहे, आता कीर्तन रंगात आलेलं आहे, थोडं त्याचा ढंग बदलला तर कदाचित वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणून अत्यंत सावधपणे कीर्तनकाराने कीर्तन करायला पाहिजे. आपण काय बोलतो आहोत याचं भान त्याने ठेवायला पाहिजे. नुसतं बोलायचं म्हणून बोलून फायदा नाही, की उदाहरणं देऊन काही होत नसतं. पटणाऱ्या गोष्टी बोलायला पाहिजे. आणि लोक जे येतात ते परमेश्वराचं नामस्मरण ऐकायला येतात, त्याची कीर्ती ऐकायला येतात, त्याचा पराक्रम ऐकायला येतात, त्याचं शौर्य ऐकायला येतं. म्हणून कीर्तन करण्याच्या निमित्ताने कीर्तनकार समाजातील अनेक बारीक सारीक घटनांचं तिथे कथन करत राहतो. तो गोष्ट सांगतो, त्या गोष्टी लोकांना ऐकतात, आवडतात, आणि मग घरी जाताना लोक त्याचा गोष्टीचा त्या विचार करतात. कीर्तन करावं आणि ते का करावं, कशासाठी करावं, या गोष्टी कीर्तनकाराने मनात आणू नये. त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला जे परमेश्वराच्या कृपेने जे काम मिळालं आहे समाज जागृती करण्याचं, देवशक्ती, देवभक्तिमत नाही, देवशक्ती वाढवण्याचं जे कार्य आहे तुमचं, आणि देवाच्या शक्तीचा प्रसार करण्याची जी संधी मिळाली त्याचा तुम्ही योग्य उपयोग करून घ्यायला पाहिजे. तुमचं नाव होईल, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या गावामध्ये आमंत्रण मिळतील. ती चिंता तुम्ही करू नये कीर्तनकाराने, ते होणारच. आता नाही, उद्या परवा होईलच ते. यावर्षी नाही, पुढच्या वर्षी तुम्ही यशस्वी व्हालच त्यामध्ये. म्हणून कीर्तनकाराने फळाची अपेक्षा न ठेवता जे कीर्तनाचं कार्य आहे ते चालू ठेवावं. तुम्हाला अनेक अडचणी येतील, समस्या येतील, त्याच्यावर मात करता येते कीर्तनाच्या माध्यमातून. कारण तुमच्या मागे भरपूर लोकांचा ओघ असतो, आशीर्वाद असतात. ते आशीर्वाद कीर्तनकाराला मिळतात. कारण जेव्हा तुम्ही जे बोलता ते पुण्य म्हणून लोक स्वतःकडे घेतात, आणि तुम्ही पुण्य वाटता. कीर्तनकार हा पुण्य वाटतो. देवळातला पुजारी जो असतो तो देवळाच्या चरणावर फूल ठेवून ते फूल किंवा प्रसाद भक्ताला देतो. ते देणं घेणं जे आहे ते वेगळं आहे. कीर्तनाचं कसं आहे, मुखाने
इथं काय तुम्हाला हार प्रसाद द्यायचा नाही आहे. मुखाने जे बोललं जाईल ते कानाने ऐकायचं आणि मनामध्ये साठवायचं आहे. एवढी सोपी साधी क्रिया आहे कीर्तनाची. म्हणून कीर्तनकार व्हायलाच पाहिजे, होत राहतील आणि व्हावेत. म्हणून कीर्तनकार बनायला हवं लोकांनी, किंवा नवीन पिढीने कीर्तनकार व्हायलाच हवं.